राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेला तत्पूर्वी स्वबळावरचा नारा दिला होता, पण ते अलायन्स दादांनी सांगितलं मी तुम्हाला सगळ्या बाजूने मदत करतो. पण त्यावेळेला सगळ्यांच्या त्यांनी सांगितल्यानंतर प्रकाश शेठ, अशोक बापू वगैरे या सगळ्यांनी त्यावेळेला मध्यस्थी केली आणि प्रकाश शेठची एंट्री झाली. त्यावेळेला 5 कंदील चौकामध्ये पहिल्या अजितदादांची सभा झाली. त्यावेळेला शिरूर मधले पायाभूत सुविधा काय काय असल्या पाहिजे त्यामध्ये प्राधान्याने आपण त्यांना भुयारी गटर, उघड्या गटारी होतं त्यावेळेस शिरूरमध्ये. त्यावेळेला जिल्ह्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी भुयारी गटारींचे कामं सुरू झाले आणि त्यावेळेला दादांना निवेदन दिलं की आम्हाला भुयारी गटर योजना पाहिजे. तर त्यावेळेला दादांना सांगितलं की तुमचं जे केंद्र शासनाचा निधी जो असतो त्यामध्ये अंडर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अँड मिडल टाउन्स, म्हणजे केंद्र शासनाच्या लहान व मध्यम शहरांसाठी पायाभूत सुविधा अंतर्गत योजना, आणि त्या योजनेमध्ये दादांनी इथं आश्वासन दिलं. आणि त्यावेळेला आम्हाला प्रकाश शेट्टांना आम्हाला निरोप आला, निवडणूक झाल्यानंतर प्रकाश शेट नगराध्यक्ष झाले. मला सांगितलं सकाळी 6 वाजता माझ्याकडे चहा घ्यायला यायचं, आपल्याला मुंबईला जायचं. मी आणि प्रकाश शेट आम्ही दोघं जण मुंबईला गेलो. 6व्यामध्ये अजितदादाला भेटलो. अजितदादांनी सांगितलं 7 नगरपालिकेमध्ये तुमचा नंबर आलेला आहे हा निरोप आम्हाला मिळालेला होता. त्यावेळेला तिथं गेलो, DC बेंजामिन नावाचे सचिव होते. त्यावेळेला मी तिथूनच मी वडिलांना फोन लावला, भाईंना फोन लावला. म्हणजे DC बेंजामिन इथं होते का, ते म्हणले ॲडिशनल कलेक्टर होते म्हणजे इथं. तर मी म्हणलं ते तुमच्या वडिलांना ओळखतात, मलाही ओळखते, म्हणजे मलाही ओळखतात आणि ते शेटला पण ओळखतात म्हणजे. मग त्या नगराध्यक्षांचा नंबर आला त्या डायसवर त्यांना बसवायचे तिथं. आणि तिथं ज्यावेळेला गेलो मी प्रकाश शेटची ओळख करून दिली आणि प्रकाश शेटने माझी ओळख करून दिली आणि प्रकाश शेटने कार्ड दिलं. ते म्हणले मी तुमच्या दोघांच्याही वडिलांना ओळखतो, काय नाही म्हणजे आमचं मग ते डेमो दाखवला, फ्लोटिंग पॉप्युलेशन किती काय. तर त्या पद्धतीने शिरूरमध्ये पहिल्यांदा एवढा मोठा निधी, 11 कोटीचा निधी, त्यामध्ये 10% नगरपालिकेचे, 10% राज्य शासनाचे आणि 80% केंद्र सरकारचे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देणारा नेता म्हणजे अजितदादा. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे मंत्रालयाने आमचं नातच झालं. मग त्यावेळेला राज्यमंत्री असायचे, नगरविकास राज्यमंत्री, आत्ताचे उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांच्याबरोबर अशोक बापूची आमची एकदा मिटिंग लावली. नंतर बापू ते भास्करराव जाधव यांच्याबरोबर मिटिंग लावली. मंत्रालयामध्ये प्रोसिडिंग मिटिंग लावणारा नेता शिरूर नगरपालिकेसाठी. आणि त्यावेळेला या शिरूरच्या कायापालट करण्याचं काम अजितदादाच्या माध्यमातून इमारतीला निधी द्यायचा विषय असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं